संगमनेर तालुक्यातल्या चंदनेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मारुती मुरलीधर फटांगरे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आला। आपल्या 35 वर्षाच्या ज्ञानदानाच्या या कार्यकाळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेत। चंदनापुरीचे सेवाव्रती प्राचार्य म्हणून ते सर्वांना परिचित आहेत। नुकताच त्यांना राज्य शासनाच्या वतीनं आदर्श शिक्षक हा पुरस्कारही प्रदान करण्यात आला। आजी माजी विद्यार्थ्यांनी या गौरव समारंभाचं आयोजन केलं। या गौरव समारंभाला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। MM फटांगरे हे मूळचे पोखरी बाळेश्वरचे। प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन सरांनी ज्ञानदानाचं काम हाती घेतलं। पठार भागातील विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सरांनी आणलं। शाळा हाच आपला संसार मानून त्यांनी काम केलं। विद्यार्थी आणि पालकांतील दुवा ते बनले आणि त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले। त्यांच्या कार्यकाळातील अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत। सर्व आजीमाजी विद्यार्थ्यांच्या वतीनं 30 फुटांचा गुलाबाचा हार सरांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। चंदनापुरी या शाळेला उच्च शिक्षणाचा दर्जाही फटांगरे यांनी मिळवून दिला। या पुढील काळात विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर दिला पाहिजे। सर्वसामान्य माणसाला शिक्षण घेता यावं याकरता फटांगरे यांनी विद्यार्थी फंडासाठी 51,000चा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला। गावकरी, शिक्षक, पालक यांनी केलेल्या सहकार्यामुळेच आपण हे काम करू शकलो असं मनोगत सत्काराला उत्तर देताना फटांगरे यांनी व्यक्त केलं। मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी या एकाच गावात 35 वर्ष सेवा करण्याची संधी या आदरणीय संस्थाचालकांनी दिली। अशा या सर्व संस्थाचालकांना पुन्हा एकदा मी विनम्र अभिवादन करतो। हे अभिवादन करत असताना मला या प्रसंगी काही दिवंगत संस्थाचालकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। परंतु योगायोगाने या सर्व गोष्टी मला चांगल्या मिळाल्या व या सर्वांच्या विचाराचा मी माझ्या परीने या विद्यालय रूपी संसारासाठी उपयोग करून घेतला। माझ्या या संस्थेने मला विद्यालयाचा कारभार चालवण्याची पूर्ण स्वायत्तता दिली होती। माझ्या निर्णयामध्ये संस्थेने कधी हस्तक्षेप केला नाही। हे विद्यालय माझे आहे ही भावना पालकांमध्ये, ग्रामस्थांमध्ये हळूहळू निर्माण झाली। विद्यालयाचा भौतिक गुणात्मक प्रगती गतिमान बनवण्याचे काम आम्हा सर्वांना सहज करता आले। याचे श्रेय माझे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक या सर्वांना जाते। मी यातील एक नाममात्र घटक आहे हे मी नम्रपणे नमूद करतो। विद्यार्थी, पालक, शिक्षक असा त्रिवेणी संगम झाला व या सर्वांचे तनमन धनाचे मिलन होऊन अल्पावधीत हे विद्यालय नावलौकिकाला पोहोचले। केव्हा पोहोचले हे लक्षात सुद्धा आले नाही। हे सर्व करत असताना, व्यवस्थापन चालवत असताना माझ्याकडून असंख्य चुका झाल्या असतील, परंतु सर्वांनी त्या उदाहरणाने मला माफ केलं असे मी मानतो। कारण कुठल्याही मनुष्य हा सर्वज्ञ नसतो। चुकणे हा मानवाचा स्वभाव धर्म आहे। तो माझ्या बाबतीत कसा अपवाद ठरू शकेल हे मला नेहमी मनाला ठसले। व्यवस्थापन चालवताना अनेक कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, पालकांना कठोर बोलावे लागले, प्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागले, परंतु माझ्या ग्रामस्थांनी, पालकांनी व माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कधी तक्रार केली नाही। दर्जेदार शिक्षण जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपलं राष्ट्र प्रगती करू शकत नाही असं सांगत MM फटांगरे यांनी तळागाळातील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला उभं करण्याचं महान कार्य केल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी काढले। हा सत्कार एक आदर्श शिक्षक ज्याने या गावावरती, या शाळेवरती पुत्रवत प्रेम केलं आणि आपले विद्यार्थी, आपली मुलं मानली, त्या अशा माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार घडून आणला आहे। म्हणून फटांगरे सर, आपण खूप भाग्यवान आहात, कारण तुम्हाला असे विद्यार्थी लाभले की जे विद्यार्थी आज नाही परंतु आपल्या गुरुच्या ऋणातून उतराई होण्याकरता आज सगळे माजी विद्यार्थी येथे जमलेत। म्हणून मी त्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचं खास अभिनंदन करेन। फटांगरे सरांना राज्य शासनाने जो आदर्श शिक्षकाचा जो पुरस्कार दिला हा खऱ्या अर्थाने ते त्याला लायक आहेत, म्हणूनच त्यांना मिळाला। आज वातीला जळावं लागतं म्हणजे तो प्रकाश मिळतो, चंदनाला झिजावं लागतं
म्हणजे मग तो सुगंध सगळीकडे पसरतो. आणि म्हणून चंदनासारखे झिजून समाजाला चंदनासारखा सुगंध देणारे मारुती आपले सर इथे आहेत. आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने चंदनपुरी हे गावाचं नाव देखील सार्थक केलं आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरू नये. माणसाचं जगणं हे अर्थपूर्ण असावं लागतं. आणि हे अर्थपूर्ण एवढ्या करता आहे की चांगल्या शिक्षणाची व चांगल्या संस्कृतीची आज समाजामध्ये ही नित्यंत आवश्यकता आहे. आई ही मुलाची एक नैसर्गिक शाळा असते, परंतु शाळा ही समाजाची आई असते. आणि म्हणून शाळेतून तुम्हाला काय बाळकडू मिळतं, शाळेतून तुम्हाला कसं शिकवलं जातं हे अत्यंत महत्वाचं असतं. शिक्षणाने आपण सुशिक्षित व्हाल, सुसंस्कृत नाही. आणि म्हणून सुसंस्कृत होण्याकरता चांगल्या विचाराची, चांगल्या माध्यमाची आज ही अत्यंत जरुरी आहे. जे शिक्षक जीव लावून शिकवतात ते नुसते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय नसतात, तर ते समाजामध्ये लोकप्रिय होत असतात. आणि म्हणून आजचा हा फटांगरे सर आपला सेवापूर्तीचा समारंभ हा एक आदर्श समारंभ आहे. यावेळी विविध गावाच्या वतीनं प्राचार्य MM फटांगरे यांचा गौरव करण्यात आला. ब्रिटिश राजवटीतील शिक्षण सध्या विद्यार्थ्यांना दिलं जात आहे. सरकारी शाळांसमोर खाजगी शाळांनी मोठं आव्हान उभं केलंय. ज्ञानासाठी पैसा मोजावा लागतोय. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाच्या मुलाला प्राचार्य MM फटांगरे यांच्यासारख्या ध्येयवेड्या शिक्षकानं उभं केलं ही अभिमानाची गोष्ट असल्याचं मनोगत ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी व्यक्त केलं. सरस्वतीच्या जागी लक्ष्मी येऊन बसलेली आहे. कुणाच्या खिशात किती पैसे आहेत याच्यावर त्या मंदिरामध्ये प्रवेश होणार की नाही हे आता ठरतंय. एका वेगळ्या विलक्षण व्यवस्थेमध्ये आपण अडकलेलो आहोत. विचित्र व्यवस्था आहे की ज्ञानाचा अधिकार कुणाला असणार आहे हे आता नव्याने ठरवलं जातंय की कुणाला ज्ञानाचा अधिकार आहे. ज्याला ज्ञानाची आसक्ती आहे त्याला ज्ञान मिळणार आहे की ज्याच्या खिशात भरपूर पैसे आहेत आणि डॉलर आहेत त्याला ज्ञान मिळणार आहे हे नव्याने ठरवलं जातंय. आणि हे ज्या काळात ठरवलं जाते त्या काळामध्ये फटांगरे सरांच्या सारखी असलेली माणसं हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. कारण ही सगळी जी जुनी मंडळी होती ही फुल टाइम शिक्षक होते. आणि फुल टाइम शिक्षक असणारे कॅलेंडर नुसार निवृत्त होतात, पण आयुष्यात कधी ते शिक्षक म्हणून निवृत्त होत नसतात. त्यामुळे त्यांना कुणीही किती सांगितलं असलं सहलीला जा, काश्मीरला जा, इकडे जा, तिकडे जा, माझं म्हणणं कुठेही जाऊ नका. स्वतःच्या घरात काश्मीर तयार करा, स्वतःच्या घरात नालंदा विद्यापीठ तयार करा, स्वतःच्या घरात जगण्याची एक लढाई तयार करा. कारण अशा पद्धतीची माणसं व्यवस्थेच्या बाहेर जाणं म्हणजे व्यवस्थेची खूप मोठी हानी आहे. याप्रसंगी फटांगरे सरांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा असलेल्या आनंद यात्री या पुस्तिकेचं मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आलं. या गौरव सोहळ्याला तालुक्यातील विविध गावचे नागरिक, आजी माजी विद्यार्थी, पालक, चंदनापुरीचे ग्रामस्थ उपस्थित होते. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर.